चला सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. चला वेळ जास्त घेऊ नका. सिद्धगड बी ऑलरेडी 5 मिनिटं तुम्ही एक्स्ट्रा घेतलेली आहेत दोन्ही टीमनं. सामना तिसरा सुरू होतोय. रायझिंग स्टार रावगाव आणि त्यांच्या विरोधात सिद्धगड बी इन ॲक्शन. आघाडीला सुजल आणि त्याच्या सोबत देतोय सचिन. ही ओपनिंग पेअर दाखल झालेली आहे. तर गोलंदाजीसाठी महेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीनं आपण देऊयात या सामन्याच्या दृष्टिकोनातून ऑल द बेस्ट. ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेत प्रवीण विशे सर त्यांची सोबत देत आहेत भानुदास देसले सर. तर थर्ड अंपायरच्या भूमिकेत योगराज बुटेरे सर सध्या आपल्या समवेत कंट्रोल वॉर रूम मध्ये जॉईंट आहेत. अजय काळेकर चला पंच काही घाई नाही. सामना सुरू झाला नाही. योगराज बुटेरे सर काय इतके धावतायत. उपसरपंच रघुनाथजी कुर्ले यांच्या वतीने स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य लाभलेले त्यांचे मनस्वी धन्यवाद आम्ही व्यक्त करत आहोत. रमेशजी दवणे आणि त्याचबरोबर संजयजी देसले क्रीडानगरीत उपस्थित झालेत. विनंती या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. सचिनचं खातं खुलं झालंय. खातं खुलं झालंय रायझिंग स्टार रावगावचं. रघुनाथजी कुर्ले यांना रिटर्न गिफ्ट म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लकी ड्रॉ कुपन देत आहोत. आणखीन एक सिंगल. आता सुजलचं खातं खुलं झालंय आणि सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 2 ऑन बोर्ड. 2 धावा याचबरोबर दाफलकावरती. बरोबर 8:26 सामना सुरू झालेला आहे. 4 षटकं कुठल्याही परिस्थितीत 20 मिनिटात टाकणं बंधनकारक आहे. यावेळेला समोर ड्राईव्ह करतायत. हाफ व्हॉली लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. एक चांगला ऑफ ड्राईव्ह दाखवत असताना आपण बघत आहोत सचिनला. मात्र मिळेल ते एक सिंगल धाव. सिंगल धावेपेक्षा जास्त काही नसेल. स्कोर आपण बघत आहोत 3. वेलकम जेडी 11चे सर्वा. जेडी 11चे नामवंत पॅकर जयदादा दस यांचं शुभागमन झालं. विनंती या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. कमी गतीने टाकलेला बॉल लाईन पिक केली. दिशा दिली आहे आणि आता गोलंदाजाची दशा खराब झाली आहे. निघालाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1-2 का 4. चौथ्या चेंडूवरती आलाय. पहिला 4 चौकार. या चौकारासोबत सध्या 7 धावा दाफलकावर. दाफलकावरती. यावेळेला खोला टाकलाय बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. डॉट बॉल. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण बघत आहोत. अमोल यांना चांगलं बॅकअप त्यांच्या वतीने येत आहे. चौकारानंतर लगेचच कमबॅक गोलंदाज महेश यांच्या वतीने झालेले आहे. धावा सध्या स्थिर. 7 धावा सध्या पाहायला मिळत आहेत स्कोर बोर्डवर. यावेळेला लेंथ बॉल मात्र लाईन खराब आहे तेच सांगतात पंच. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. मिळेल ते एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर बोर्डवर टोटल 8 ऑन बोर्ड. 8 धावा याच बरोबर सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. 3 चेंडू 5 धाब्याचं योगदान सुजल यांचं. सचिन यांच्या बॅटमधून 2 चेंडू 2 धावा आतापर्यंत दाफलकावरती योगदानित झालेले आहेत. यावेळेला बोलस बाग ड्राईव्ह. पहिल्याच प्रयत्नात बॉल अडवलाय. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. ओव्हरची झाली सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात बनल्या गेल्या त्या अवघ्या 8 धावा. सेकंड पॉवर प्ले षटक सुरू होते. दुसरा आय थिंक आता अतुलला बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलेलं आहे. तेच डिस्कशन सध्या सुरू आहे या सिरीज. दुसऱ्या षटकात आता अतुलवर संघ कर्णधारानं जबाबदारी दिली. अतुलवरती दिलाय
या महत्वाच्या आणि मोक्याच्या सामन्यात गोलंदाजीचा भार. चला स्पीडअप अपेक्षित आहे. टाइम काउंटर सुरू आहे मित्रांनो. सिद्धगड बी आणि त्याचबरोबर रायझिंग स्टार रावगाव. बॅटिंग ऑर्डरही सेट करून ठेवा मोहन. अदरवाईज टाइम आउट हा रूल देखील या स्पर्धेत आहे. सेकंड पॉवर प्ले. पहिला बॉल थोडा खाली राहिलाय मात्र लाईन खराब आहे. आणखीन एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. पहिल्याच बॉलवर अतुल यांच्या वतीनं वॅडच्या स्वरूपात एक मोफतची बिना मेहनतीची धाव मात्र देण्यात आलेली आहे. एक्स्ट्रा धाबेसहित सध्या धावा दाफलकरवरती 9 पाहायला मिळत आहेत. 9 ऑन बोर्ड. कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफुटवर गेले. ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्स. थोडा अपी स्ट्रोक मात्र क्षेत्ररक्षकाची तितकीच जबरदस्त कामगिरी. चेतन यांचं बॅकअप आलंय. नॉस्ट्रा करेला सुजल स्लिप झालेले आहेत. त्याच कारणासह मात्र 2च धावा या बॉलवरती मिळताना दिसतील. महेश पाठमोऱ्या परिस्थितीत होते. चांगला बॅकअप येते. 2 धावा 2 धाबेसहित सध्या एकूण धावसंख्या दाफलकरवरती अंकित झाली आहे ती 11 ऑन बोर्ड. 11 धावा ह्याच बरोबर स्कोर बोर्डवर. फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल होतोय. येतोय हा युजिट सचिन यांच्या बॅटमधून पहिला संघर्षमय षटकार आणि आयवा झेल देखील क्रीडा रसिकांना संपादित केलेले. विनंती आहे या लगेचच राज मोबाईल अँड इंटरप्राइजेस यांच्या वतीने आकर्षक एअरबड्स एक गिफ्ट आहे ते घेऊन जा. जुगरेवाडीचे प्लेयर आहेत आय थिंक एसडीज. षटकाराने धावा 17 बनलेल्या आहेत. या वेळेला बोलस बॅक ड्राईव्ह धाव घेण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अतुल झेल संपादित करण्यात अपयशी झाल्यानंतर होतोय. आय थिंक जास्त वेगानं बॉल लागलाय त्यांच्या हातावर. त्याच कारणासह आता फर्स्ट एड बॉक्स पंचांनी मागवलेला आहे.
असं होता अतुल्य सामन्यात इनॅक्शन असतील. रिटायर्ड हट ते मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. पहिलाच बॉल. आता देखील संधी झेलची बनली होती सेल्फ फॉलो थ्रू मध्ये, मात्र तो प्रयत्न फसलेला आहे गोलंदाजाचा. यापूर्वी सेल्फ फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्नात अतुल थोडे इंजर्ड झाले, मात्र एक सिंगल आणि सिंगल सहित धावा बनलेले आहेत त्या 19. लाईन पाहावी लागेल. इट इज व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव मात्र आता ऍड झालेली आहे. एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 20 धावा याच बरोबर दाखल करू दे. या वेळेला समोर ड्राईव्ह केलाय बॉल. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झालेत. एक सिंगल सिंगल धावेसहित सध्या एकूण धावसंख्या दाखल करूती अंकित झाली ती 21. 21 धावा याच बरोबर स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. चला 5 बॉल टाकून झालेले आहेत. ओव्हर डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला बॉल वाईड, तदनंतर डबल, सिक्सर, बॅक टू बॅक 2 सिंगल, वाईड आणि 1 सिंगल. आतापर्यंत 13 धावा या षटकात आलेल्या आहेत. धावा बनलेल्या आहेत 21. बॉल तयार. ओ बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. ओव्हरची सांगता षटकं संपली. 2 षटकात बनल्या गेल्या. त्या 10.50 धाब्याच्या धावगतीनं 21 धावा विदाऊट एनी विकेट लॉस. सुजल यांचं योगदान 6 धावेचं, तर योगदान सचिन यांच्या बॅटमधून 12 धावेचं. तर एक्स्ट्रा आतापर्यंत 3 धावा आपल्याला वाईडच्या स्वरूपात पाहायला मिळालेल्या आहेत. स्कोर 21. 21 धावा बनलेले आहेत. चला महेश मॅच कंटिन्यू कर बाबा. ऑलरेडी थोडा वेळ आपला स्पेंड झालेला आहे. महेश सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत. 2 षटकात 21 बनलेले आहेत. थोडी घाई अपेक्षित आहे टीम सिद्धगड बी. नेक्स्ट मॅच जो सामना 5वा आहे तो आपण 4था कव्हर करतोय. बजरंग ब्लास्टर्स मानिवली आणि त्यांच्या विरोधात संघ असेल ब्रॅड ब्रदर्स सामेगाव. विनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. कॅप्टन रेडी राहा. पहिलाच बॉल. एक सिंगल बनली आहे. सिंगल धावेसहित सध्या स्कोर 22. 22 धावा याच बरोबर सध्या धाफलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑन बोर्ड. 22 धावा सध्या स्कोर बोर्डवर. ओ बॅकफुटवर गेले. कट केलाय बॉल. बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूने चेस आहे फिल्डरला. लास्ट मोमेंटला पाठमोऱ्या परिस्थितीत चांगला पाठला केलाय. 2 धावा मात्र तोपर्यंत सहजरित्या मिळताना दिसतील. 2 धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 24. धावा याच बरोबर दाफल कव्हर. शॉर्ट बॉल. समोर स्ट्रोक ऑफर केला. काव कॉर्नरला फिल्डर आलेत. 4 सेकंडसाठी सुजलनं घेतला होता, मात्र सचिननं नकार दिला. एकच धाव. सिंगल धावेसोबत सध्या स्कोर 25.
दिशा दिली आहे डीपमध्ये, फिल्डर थोडे दूर आहेत, एक सिंगल बनली आहे, सेकंडसाठी चान्स घेतलाय आणि आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो यशस्वी की अपयशी त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. रनआउटसाठी पुन्हा एकदा टीव्ही एम्पायरचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल, टेक्निकल टीमचा सपोर्ट घ्यावा लागेल. ओयूटी इट्स आउट, काम तमाम, फलंदाज बाद, सुजल माघारी. लागलाय मैदानावरती सध्या धक्का 26 ला पहिला. चला नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. परेश, धावा 26 बनलेले आहेत. पहिलं सांघिक यश मिळतंय फिल्डिंग करणाऱ्या टीम सिद्धगड बिला. चला हालचाली थोड्या मंदावलेल्या आहेत, थोडा वेग मित्रांनो घ्यावा लागेल, थोडी घाई करा, स्पीडअप अपेक्षित आहे, थोडा फास्ट खेळा. चांगला बॉल निघालाय थेट एसटी रक्षकाच्या हातात, डॉट बॉल. आणि याचबरोबर महेश यांच्या वतीने होतं छोटेखानी कमबॅक. धावफलक सध्या स्थिर, धावा सध्या स्थगित, स्कोर आपण बघत आहोत 26-26. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल हरकत करत निघाला तो एसटी रक्षकाच्या दिशेनं. बॅक टू बॅक सेकंड डॉट. ओव्हरची झाली सांगता 3 षटकात बनल्या गेल्या 26. आणि आता पायसे उर्वरित 12 चेंडूत किती धावेपर्यंत मजल मारेल संघ रायझिंग स्टार रावगाव. चला मॅच कंटिन्यू करा, वेळ घेऊ नका. दोन्ही टीमला सूचना आहे, फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा, बॅटर्स आपण आपापल्या एंडला पोहोचा. आदेश तुमचं काम झालं असेल तर तुम्ही लगेचच बाहेर या. चला प्रशिक मेन स्टेजची संपर्कात या. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, तो मात्र फसलाय. लॉंग ऑफला चांगला झेल संपादित होतोय. परेश बाद, दुसरा धक्का. दया गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत आणि पहिल्याच बॉलवर दयानं विकेटचा दरवाजा तोडलेला आहे. गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत, पहिल्याच बॉलवर विकेट त्याने कॅरी केलेले आहे.
नेक्स्ट मॅच थोडं शेड्यूल डिले. मॅच आपण कव्हर करतोय ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात बजरंग ब्लास्टर्स मानवली. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीम रेडी राहा. बॉल तयार. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला. विकेट किपर बीट. शॉट थर्डमॅनला बॅकअप आलंय. मात्र मिळेल ते एकच धाव विथ द हेल्प ऑफ बाईज. एक धाव आलेली आहे. धावसंख्या धावफल कव्हर याचबरोबर सध्या एकूण अंकित झाली आहे ती 27. 27 धावा सध्या स्कोर बोर्डवर. थर्ड अंपायरची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीम कडून वाईट साठी सिरीज चेक करूयात आपण विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. फेअर बॉल मात्र कळवण्यात आलेला आहे. सिरीज रिव्ह्यू आता गमावला तो टीम रायझिंग स्टार रावगावनं. 15 सेकंडच्या आतच तुम्हाला रिव्ह्यू कन्फर्मेशन टाइम आहे. ही सूचना देखील लक्षात घ्या. बाईचे एक धाव. धाबा बनलेले आहेत 27. बॅटची कडा घेत बॉल निघालाय मागे. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक मात्र त्यांची दिशाभूल केलेली आहे. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राप्त झालेल्या आहेत. तिसरीचा चान्स घेतील का? नकार तर दिलाय. या 2च धावा मिळतील आणि 2 धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे ती 29. 29 धावा याच बरोबर पाहायला मिळत आहेत धावफलकावर. यावेळेला समोर लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित लॉंग ऑफला मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर त्यांच्या हाताला झटका देत 440 वोल्टचा झटका देत निघालाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ ह्यूज हिट. सिक्सर. या षटकारासोबत मात्र धावसंख्या वेगानं फ्लाय झाली. स्कोर आपण बघत आहोत 35-35. सचिन मॅच मध्ये जबाबदारीने खेळतायत. लेंथ बॉल कट करण्याचा प्रयत्न होता मात्र लाईन खराब. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू. मिळेल ते एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 36-36. पंढरीजी घागस उपस्थित झालेत. हार्दिक स्पोर्ट्सचे सर्व विनंती या मंचावरती आणि त्यांच्यासोबत निलेश भाऊ उपस्थित आहेत. विनंती या आपले स्वागत आहे. यावेळेला ड्राईव्ह केल्या समोर फिल्डर उपस्थित झालेत पण मिसफिल्ड मात्र मिळेल ते अवघे एक सिंगल धाव आणि या सिंगल धाबेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 37-37. बालकृष्णजी कंटे आणि त्या सोबतीनं भगवानजी विषय यांचं नुकताच शुभागमन झालंय. विनंती या मंचावर आपलं स्वागत आहे. स्कोर 37-37. स्टील 1 टू गो. यावेळेला डीप होणारा फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतो. फसलाय. डॉट बॉल. ओव्हरची झाली सांगता षटकं संपली. 4 षटकात बनल्या त्या 9.25 धाब्याच्या धावगतीनं 37 धावा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. बजरंग ब्लास्टर्स मानिवली आणि त्यांच्या विरोधात ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव इन ॲक्शन असेल. दोन्ही टीम कॅप्टन आपली उपस्थिती गरजेची आहे. स्कोर 37-37. दया आलेत गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवर दयानं त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फलंदाज बाद. सचिनची दांडी गोल. तिसरा धक्का.
त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. नवीन बॅटर बॅटिंगसाठी आदेश दाखल होत आहेत. चला सचिन थोडी घाई करा. धावा सध्या 37च बनलेल्या आहेत. स्पीडअप अपेक्षित आहे. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. कॅप्टन दोन्ही टीमचे रेडी राहा. ब्रायड ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात संघ इनॅक्शन पाहायला मिळेल. बजरंग ब्लास्टर्स मानेवली. धावा 37 फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. अंपायर सिग्नल. इट्स अ बीमर. हा नो बॉल आणि नो वरती आलाय. हा षटकार. नो +6 एकूण येत आहेत. या 7 धावा फिक्स. 7 धावेनिशी मात्र आता 77 होईल काय सामन्यात हे देखील पाहायचंय. नो +6 7 धावे सहित स्कोर सध्या 44. नो +6 7 धावा येत आहेत. स्कोर सध्या 44. 44 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीट. आता संधी बनली आहे ती आदेशला. फ्रीड बॉल फुल टॉस. ड्राईव्ह केल्या कव्हर्स मध्ये. फिल्डर दूर आहेत. बॅकअप साठी उपस्थित झालेत. सेकंडचा कॉल आदेशने दिलाय आणि आता 2 धावा तितक्याच सहजरित्या बनताना दिसतील. 2 धावे सोबत स्कोर सध्या सरकलाय पुढे 46. 46 धावा याच बरोबर स्कोर बोर्डवर. पहिल्या डावाचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्कोर 46-46. चला थोडा वेग घ्या. जास्त वेळ खर्च होतोय. आता चांगला बॉल. एसटी रक्षक मात्र बीट झाले. धाव हवी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तोही फसलेला आहे. मात्र मिळेल ते एकच धाव. पायच्या स्वरूपात एक धाव आणि धावसंख्या या सिंगल धाबेनिशी एकूण अंकित झाली आहे ती 47. 47 धावा सध्या स्कोरबोर्डवर. दोन्ही टीमच्या एका प्लेयरचं घड्याळ मैदानात किंवा आजूबाजूच्या परिसरात कुठेतरी पडलेलं आहे. जर कोणाच्या निदर्शनात आलं, कोणाला भेटलं तर ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. 3 बॉल बाकी पहिल्या डावाचे. बॉल हवेत. फिल्डर पोहोचतायत बॅकवर्ड पॉइंटला आणि झेल संपादित. फलंदाज बाद. लागलाय मॅच मध्ये आज 4था धक्का टीम रायझिंग स्टार रावगावला. नवीन बॅटर मोहन बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. पहिल्या डावाचा विचार केला तर अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 47 धावा बनलेल्या आहेत. 4 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. यावेळेला रनआउटचा चान्स बनलाय आणि त्या संधीचं सोनं. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत अमोलनं काम तमाम केलंय. ते आदेशचं 47ला 5वा धक्का. चला कॅप्टन जॉईंट व्हा टॉस कॉमर्स कक्षामध्ये. ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आणि त्याचबरोबर बजरंग ब्लास्टर्स मानिवली. बाळकृष्णजी कंटे यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. चला एमजी थोडी घाई करा. धावा 47 बनलेल्या आहेत. 47. स्टील 1 टू गो. पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल हवेत. झेलची संधी बनली आहे आणि तिचा स्वीकार. डाव संपलाय. बनल्या गेल्या 47. 12th मॅन उपस्थित नव्हता. त्याच कारणास्तव 2 रनची पॅनल्टी टीम सिद्धगड बीला. सुधारित धावफलक असेल 49. 49
आणि विजयासाठी 50चं टार्गेट सेकंड इनिंगमध्ये चेस करावं लागेल टीम सिद्धगड बी क्रिकेट संघाला. नेक्स्ट मॅच टॉस होतोय बालकृष्णजी कंटे यांच्या शुभ हस्ते. चला कॅप्टन दोनही टीमचे रेडी राहा. ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात बजरंग ब्लास्टर्स मानिवली हे दोन संघ आमने सामने असतील. टॉस कव्हर होतोय बालकृष्णजी कंटे यांच्या शुभ हस्ते. चला सिद्धगड बी टीम डगआउटचा ताबा घ्या. फिल्डिंग सेट करा रावगावकर. वेळ का करताय मोहन. बजरंग ब्लास्टर्स मानवलीनं जिंकला टॉस. बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. तर ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावला फिल्डिंगचं इन्व्हिटेशन दिलेलं आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. मुख्य मंचावरती पद्माकरजी गोरले उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला ओपनर्स पाठवा सिद्धगड बी. सत्तेचाळीस धावा पहिल्या डावात बनल्या होत्या. पॅनल्टीच्या 2 धावा या आपण ऍड केलेल्या आहेत. 49 धावा बनल्या गेल्या. 50चं टार्गेट आहे. सिद्धगड बी ओपनिंग पेअर मैदानात पाठवा. जसा सामना स्टार्ट होईल जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्समधून प्रथमजी चव्हाण. थँक्यू. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. ऑनगोईंग मॅच पहिल्या फेरीतील तिसरा सामना पाहायला मिळेल. 47 धावा धावफलकावरती 2 धावा पॅनल्टीच्या इम्प्लिमेंट केल्या. टीमची टोटल 49. 50चं टार्गेट 50 धावांचं टार्गेट सेट करण्यात आले. सिद्धगड ब टीम आपण ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायची विनंती असेल. सिद्धगड ब टीम ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर आपण पाठवायची आहे. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. एकंदरीत पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना सचिनने 14 चेंडूंमध्ये 23 धावा पहिल्या इनिंगमध्ये बनवल्या होत्या. त्यानंतर सुजल 8 चेंडू 9 धावा. परेश ज्याने मात्र खातं खोललं नाही. त्यानंतर नयनने देखील खातं खोललं नव्हतं. आदेशने 3 चेंडूंमध्ये 8 धावा बनवल्या. आणि त्यानंतर मंथन आणि मोहन त्यांनी देखील खातं खुल्लं नव्हतं. तर बॉलिंगचा विचार केला तर बॉलिंग करत असताना महेशने अप्रतिम गोलंदाजी केली. एकही विकेट घेतला नाही. मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये 13 धावा खर्च केल्या. 13 धावा अतुलने देखील एका षटकामध्ये खर्च केल्या होत्या. नितीलने 10 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर दयाने अप्रतिम गोलंदाजी केली. 3 विकेट कॅरी केल्या. आणि त्यानंतर 9 धावा खर्च केल्या. एकंदरीत 47 धावा पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाल्या. 2 धावा पॅनल्टीच्या इम्प्लिमेंट केल्या. आणि टीमची टोटल 49 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय. 50 धावा चेज होतील की 50 धावा डिफेंड होतील या 5 षटकांमध्ये आपल्याला कळून जाईल. दोन्ही दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. असं म्हटलं जातं की तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते मंजिलें आसमानों की, पंखी काफी नहीं आसमानों के लिए और हौसले भी चाहिए ये टार्गेट चेस करने के लिए. इथे हौसले अस्त होतील की हौसले पस्त होतील येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना असेल विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. बॉलिंग मार्कवरती सचिन आपल्याला पाहायला मिळतील. महेश आणि कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तयार. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती
फटका दर्जेदार, बॉल सीमा पार, मिळतील धावा 6 आणि येतोय हा आम्ही कानोळकर चषकाचा ब्रँडेड सुपर षटकार. हायवे झेल साठी देखील इथे आपण पाहू शकतो प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. एअरबड्स जे मात्र हायवे झेल साठी आहे. राज मोबाईल अँड एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, यावेळेस देखील इनफिल्डला बेधलंय आणि त्यानंतर चेंडू डीप मध्ये चाललाय. आउटफील्ड अतिशय स्लो आहे. कंप्लीट सिंगल, डबलचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमचा अकाउंट पुढे चाललंय, जाऊन पोहोचले 8 आकड्यावरती. ज्याप्रमाणे सुरुवात अपेक्षित होती, फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात होत असताना पाहायला मिळते. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अजय हनुमान मित्रमंडळ ग्रामस्थ मंडळ कान्होळ व स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कान्होळ आयोजित स्वर्गीय रुपेशदादा कंटे स्मरणार्थ आम्ही कानोळकर चषक 2026 चा दैदिप्यमान थरार जो मात्र आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. एकंदरीत आपण पाहू शकतो भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. मॅन ऑफ दी सिरीज साठी बाईक देखील आहे. कोणाला ती स्वप्नातील बाईक मिळेल ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डरसाठी जर पाहायला गेलं तर स्पोर्ट्स सायकल देखील आहे. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा. त्यानंतर जर विचार केला तर हायवे झेलसाठी देखील राज मोबाईल्स अँड एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून इयरबड्स आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉचं सुवर्ण संधी आहे. 100 रुपये चं लकी ड्रॉ कुपन आहे आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर फ्रीज देखील असेल. त्यानंतर सायकल, इंडक्शन शेगडी असेल, 2 कूलर आपल्याला पाहायला मिळतील, 2 इस्त्री, मिक्सर आणि बॉइलिंग कॅटल. एकंदरीत हे सर्व पारितोषिक आहेत. भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळेलच, यात काही शंका नाहीये. आजचं रजनी क्रमांक 4 पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती आहेत. 50 धावेंचं टार्गेट चेस करत असताना 12 धावा धावफलकावरती आहेत. थोडासा खाली चेंडू राहतोय, गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय आणि त्यानंतर थोडासा खाली पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. इथून असेच डॉट बॉल त्यानंतर विकेट येणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे सुरुवात महेशने केली होती, अप्रतिम सुरुवात होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आलं होतं. फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात झाली होती. इथे सॉफ्ट हँडने खेळलेत. याला म्हटलं जातं सेन्सिबल क्रिकेट, कारण म्हणतात ना एव्हरी ग्लिटर इज नॉट अ गोल्ड. कंप्लीट होती सिंगल धाव. अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. 24 चेंडूंमध्ये 37 अजूनही रिक्वायर्ड आहेत. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 9.25 9.25 सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करावी लागेल. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. इंडिव्हिज्युअल महेश 13 धावा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती कुठला गोलंदाज येईल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र आपण पाहतोय परेश येतोय बॉलिंग मार्क वरती. इंडिव्हिज्युअल पहिलं टीमकडून दुसऱ्या षटकामध्ये ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती, षटकार आला होता, मात्र त्यानंतर चांगल्या प्रकारे सचिनने देखील कमबॅक केलं आणि टीमची टोटल सध्याच्या स्थितीला आपण 13 पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॉलिंग मार्क वरती परेश येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये कशी कामगिरी परेशच्या माध्यमातून होती ते देखील पाहणं महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना सेट बॅटर महेश आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. यावेळेस फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. फुल केलंय आणि त्यानंतर चेंडूला गुल केलंय. चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम्ही कानोळकर चषकाचा येतोय हा ब्रँडेड स्ट्रोक सिक्सर. हव्या झेल साठी देखील राज मोबाईल्स अँड एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून इयरबड्स आहेत. प्रेक्षकांसाठी देखील ही सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. 2 कॅचेस होऊ शकले असे, हवे झेल होऊ शकले असे, मात्र संधीचं सोनं प्रेक्षकांना करता आलं नाहीये. मात्र येणाऱ्या वेळेमध्ये देखील अशा प्रकारच्या संधी मिळतील. सो स्टे ट्यून विथ अस. अजून एक यावेळेस देखील बार बार लगातार गेंद सीमा रेखा पार आणि मिळतील धावा 6
असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये समीकरण, वन ब्रिंग्स टू, तेच इथे पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर येतोय महेशच्या माध्यमातून. 25 धावा धावफलकावरती. इंडिव्हिज्युअल 25 धावा बनवल्यात आणि टीमची टोटल देखील 25 धावेंवरतीच पाहायला मिळतीये. अप्रतिम फटकेबाजी महेशच्या माध्यमातून. 3 उत्तुंग षटकार. पहिला षटकार आला होता लॉंग ऑन मध्ये आणि त्यानंतर स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मधून दुसरा आणि तिसरा षटकार पाहायला मिळालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. 25 रन, 25 धावा धावफलकावरती. अप्रतिम फटकेबाजी होते. तिसरा षटकार येईल का ते देखील पाहणं महत्वाचं होतं. गुड लेंथवरती चेंडू हिट झाला, थोडासा खाली राहतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कंप्लीट होती. एक सिंगल धाव स्ट्रायकिंग एंडवरती फेकी झाली होती, मात्र तेव्हापर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 26 धावेंवरती विजयासाठी 24 धावेंची गरज आहे. 21 चेंडूंमध्ये 24 धावेंची गरज आहे. इक्वेशन आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच ती देखील बिग फाईट मॅच असेल, यात काही शंका नाहीये. आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिले 2 मॅचेस वन साइड होत असताना पाहायला मिळाले आणि ही मॅच देखील सध्या वन साइडच होत असताना पाहायला मिळते. यावेळेस मिस टॅम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर येतोय, कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. कल्पेश पहिला चेंडू फेस करत असताना मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला, मात्र कल्पेशचे प्रयत्नांती परमेश्वर मिळालं नाहीये. मिस टॅम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये बराच काळ होता आणि यष्टीरक्षकाने कुठली चूक केली नाही. फलंदाज होतोय बाद. पहिला गडी बाद होईल 26 या आकड्यावरती. एकंदरीत टीमची टोटल 26 आपल्याला पाहायला मिळेल आणि 26 पैकी 26 धावा ज्या मात्र महेशच्या माध्यमातून आल्यात. अप्रतिम फलंदाजी महेशची पाहायला मिळाली आहे. मात्र कल्पेश खाता न खोलता तंबूमध्ये जातोय आणि त्याची जागा भरण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती अमोल येतोय. कुठे ना कुठे आता मोमेंटम शिफ्ट होईल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. नेक्स्ट मॅच मानिवली विपक्ष ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. टॉस जिंकून मानिवली संघाने बॅटिंग चूज केली आहे. सातत्याने पाहायला गेलं टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली जाते. ट्रेडिशनल डिसिजन असतो, मात्र आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय टॉस जिंकून बॅटिंग देखील चूज करतायत. सो कुठे ना कुठे अटॅकिंग इंटेंट जो मात्र पाहायला मिळतो प्रत्येक टीमचं. मात्र आतापर्यंत विचार केला तर पहिली बॅटिंग करणारी टीम सातत्याने बॅकफुटवरती प्रत्येक मॅचमध्ये पाहायला मिळाली. मात्र येणाऱ्या वेळेमध्ये ते चेंज होईल का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आले होते, मात्र त्यानंतर 4 चेंडूंवरती फक्त एक धाव परेशने खर्च केली आणि ते कमबॅक करून देतोय. मी म्हटलं होतं मोमेंटम शिफ्ट होईल का, तर मोमेंटम आता शिफ्ट झालेलं पाहतोय आपण. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती असतील आणि आता समीकरण येऊन टेपलंय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 24 धावेची गरज. 18 चेंडू आणि 24 धावा हा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. रावगाव टीम फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची. एकंदरीत आपण पाहिलं तर 9 मिनिटं लागले 2 षटकांसाठी. सो फिल्डिंग टीमचं देखील मी कौतुक करेल, ज्याप्रमाणे त्यांचं डिसिप्लिन पाहायला मिळालं पहिल्या 2 षटकांमध्ये. असंच डिसिप्लिन येणाऱ्या वेळेमध्ये देखील अपेक्षित असेल. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आजच्या सरासरीने आता धावसंख्या 24 बनवायची आहे. स्ट्रायकिंग एंडवरती महेश आपल्याला पाहायला मिळतील, ज्या महेशच्या बॅटमधून संपूर्ण धावा या इनिंगमध्ये आलेल्या आहेत. 26 धावा धावफलकावरती आणि 26 पैकी 26 धावा या महेशच्याच बॅटमधून आल्यात. तर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज इंडिव्हिज्युअल पहिला आणि टीमकडून तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आदेश येतोय. आदेशच्या माध्यमातून कशी कामगिरी होती ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. तर याच दरम्यान अंकुशजी कुर्ले साहेबांची देखील उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. चला आदेश, बॉलिंग लवकरात लवकर सुरू करायची आहे. एकंदरीत आता 10 मिनिटं झालेली आहेत, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 26 धावा. अजूनही 24 धावांची गरज असेल. इथे शक्यता होती कॅचची. हाफ चान्स होता, फुल चान्स कन्वर्ट करणं गरजेचं होतं. यावेळेस कंप्लीट होती एक सिंगल धाव. जोपर्यंत बॅटिंग मार्कवरती महेश आहे तोपर्यंत धावगती थांबत नाहीये. मात्र महेशच्या जागी
स्ट्राईक चेंज झाल्यावरती दुसरे फलंदाज येतात ते थोडंसं संघर्ष करत असताना आतापर्यंत आपण पाहिलंय. टीमची टोटल 27 धावा. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. अमोल आणि महेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अमोल यांचं अजूनही खातं ओपन झालेलं नाहीये. 2 चेंडू डॉट आलेत. अमोलच्या माध्यमातून फेस करत असताना दुसऱ्या बाजूला विचार केला महेश चांगली कामगिरी करतात. इफेक्टिव्ह कॅमिओ पाहायला मिळतोय. 10 चेंडूंमध्ये 27 धावांची विध्वंसक फलंदाजी पाहायला मिळाली आहे अमोलच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळाला आणि आउटफील्ड स्लो असली तरी देखील चेंडू निघून चाललाय इनफिल्डला भेदून बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बॉल सीमारेषा पलीकडे. मिथिल धावा 4. येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो टप्पा पडला. चेंडू थोडासा खाली होता मात्र त्या चेंडूला केलं पिक आणि त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना येतोय हा चौकार. तर याच दरम्यान अक्षय शेठ विषय साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्लोवर वन चेंडू पुन्हा एकदा पिक केलाय आणि रिव्हर्स हिट. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावेसाठी ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट. सिक्सर. षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने 37 धावा धावा फलकावरती आहेत. रावगाव संघासाठी देखील एक सुवर्ण संधी असेल. भक्ती इलेक्ट्रिकल्स यांच्या माध्यमातून जर रावगाव संघ सामना जिंकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल रावगाव संघासाठी. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 37. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. आदेश आणि आदेशच्या विरोधामध्ये 2 स्विच हिट पाहायला मिळालेत. थोडेसे चेंजेस फिल्डिंग मध्ये करणं गरजेचे आहे कारण फलंदाज स्विच हिट खेळतोय. तर स्क्वेअर ऑफ द विकेट प्लेयर असणं गरजेचं होतं. इथे फटका मारण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड ड्राईव्ह मारायचा प्रयत्न मात्र टप्पा पडला आणि चेंडू थोडासा खाली राहतोय आणि अशा परिस्थितीमध्ये इस्टनचा वेग घेणारा चेंडू फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन प्ले डाऊन होत असताना पाहायला मिळाला. टप्पा पडला. थोडंसं चेंडूने वळण घेतलं होतं. बॅटची लागली कडा आणि त्यानंतर त्रिफळा उद्ध्वस्त करत असताना येतोय हा विकेट. फलंदाज होतोय बाद आणि लागतोय मैदानाच्या आतमध्ये हा दुसरा मोठा धक्का. तर याच दरम्यान दिनेशजी गरज साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम दिनेश दादा. आपलं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 37 धावा ज्या मात्र स्कोरबोर्डवरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. सोपं मापक असं आव्हान आहे. 14 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. नो डाऊट एट ऑल. सगळेजण म्हणत असतात की डोंबिवलीमध्ये जो डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळतोय. मी मसा क्रिकेटचा देखील उल्लेख करेल ज्याप्रमाणे इथे देखील डिसिप्लिन पाहायला मिळतोय. डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. फक्त तुमच्याकडे परफॉर्मन्स असून फायदा नाही, क्रिकेट असून फायदा नाही, त्यासोबत डिसिप्लिन असलं पाहिजे आणि ते डिसिप्लिन इथे संपूर्ण मसा परिसरामध्ये पाहायला मिळतोय. मी या असोसिएशनचं विशेष त्यासाठी कौतुक करेल. इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला पाहायला मिळाला. वाडी स्ट्रॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. टप्पा पडला. थोडासा चेंडू बाहेर निघाला होता. अशा परिस्थितीमध्ये फिल्डरने चेंडूला पाहिलं आणि त्यानंतर राईट साईडला थोडंसं स्ट्रेस झालं. चेंडूला गॅदर केलं. याला म्हटलं जातं प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता. मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील 13 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 12 धावा आल्यात. शेवटच्या चेंडूवर एखाद सिंगल येईल का, डॉट बॉल येईल का, चौकार षटकार येईल का, ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. की 13चा पाडा अजूनही गिरला जाईल ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. चला मॅच थांबवायची नाहीये. मोमेंटम घालवायचं नाहीये मॅचचा. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी होती. आश्चर्यचकित फलंदाज झाला. चेंडू राईज होतोय. फलंदाज सरप्राईज होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये येतोय डॉट बॉल आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट होतोय. तिसरं. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 38 धावा समीकरण येऊन टेपलंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज.
एकंदरीत 3 षटकांची समाप्ती होती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू विजयासाठी 12 धावींची गरज. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13, त्यानंतर 12 धावा पाहायला मिळाल्या. मात्र येणाऱ्या चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली तर कमबॅक करू शकतो संघ रावगाव. मात्र फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची, बॉलिंग लवकरात लवकर सुरू करायची आहे. खूप जास्त अवधी आता झालेला आहे, 16 मिनिटं झालेली आहेत 3 षटकांसाठी. येणारे 4 षटकांमध्ये तुम्हाला ही ओव्हर कंप्लीट करावी लागेल, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवण्यात येईल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस फटका चांगले पुल केलंय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. पुल पॉवरफुल, वंडरफुल हिट, सक्सेसफुल हिट, ब्युटिफुल हिट, चेंडू सीमा पार, येतोय सिक्सर. 11 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतीये. आम्ही कानोळकर चषक 2026 दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना अनुभवायला मिळेल. प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर आकाशी भोईर, अर्थातच आमचे बंटी दादा असतील, त्यांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. आमचे राजदादा देसले असतील, ते देखील खूप सारी मेहनत करतायत. यावेळेस क्विकवनचा वापर करण्यात आलं. क्विकवनचा वापर होता, डॉट बॉलची समाप्ती होती. फक्त 6 धाब्यांची गरज, 10 चेंडू आणि 6 धावा हे इक्वेशन पाहायला मिळतोय. त्यानंतर पाहायला गेलं तर मॅनेजमेंट कमिटीमध्ये आमचे प्रशिकदादा बांगर असतील, ते देखील खूप सारी मेहनत घेत आहेत, प्रत्येक गोष्टीची पाहणी करतायत. ओमकारदादा गोडविंदे असतील, ते देखील खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी करतायत. इथे मिसटाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर आले होते. बॅकिंगसाठी थर्डमॅनचा प्लेअर आला, तिसरा प्लेअर येतोय आणि सातत्याने फंबल प्लेअर होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत धावेंसाठी संघर्ष, धावेंसाठी पळापळ, धावेंसाठी धावाधाव होत असताना पाहायला मिळाले. 3 धावा कंप्लीट झाले. 3 धावेच्या मदतीने 47 विजयासाठी फक्त 3 धाव्यांची गरज. त्यानंतर मी सुशांतदादा गुडविंदे साहेबांचा देखील उल्लेख करेल, ज्यांच्या माध्यमातून देखील खूप सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी आहे. आमचे समाधानदादा भुईर असतील, साहिलदादा घोरड असतील, साहिलदादा देसले असतील, त्यानंतर स्वप्नीलदादा देसले, सुयोगदादा घोरड, मोनीसदादा घोरड, या सर्वांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली जाते. सर्वांचं विशेष कौतुक होणं गरजेचं. ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते 6 दिवसांची. मात्र महिन्याभर आधीपासून या सर्वांची मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. हा जर 8 आहे तर या सर्वच ज्यांचं मी नाव घेतलं, हे सर्व आर्टिस्ट आहेत या क्रीडा स्पर्धेचे. आणि इथे आपण पाहतोय फटका चांगला आहे, चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे आणि अशा परिस्थितीमध्ये MSD स्टाईलने सामना होतोय. फिनिश चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका आला आणि अशा प्रकारे सामना झालाय फिनिश. सिद्धगड ब संघाने सामना जिंकलाय. वेल प्लेड टीम, हार्ड लक, टफ लक इथे आपण देणार आहोत रावगाव संघाला. आता विनंती आहे लवकरात लवकर आंबेगाव टीम फिल्डिंग लावून घ्यायची आहे. तर ओपनिंग पेयर मानिवली टीमने लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. ओपनिंग प्लेयर मानिवली टीमने लवकरात लवकर पाठवायची आहे. एकंदरीत आपण पाहू शकतो पहिल्या इनिंगचा विचार केला तर सचिनने 14 चेंडूंमध्ये 23 धावा बनवल्या, सुजलने 8 चेंडू 9 धावा, 3 चेंडू 8 धावा, आदेश, परेश एका चेंडूमध्ये